नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि रात्रीचा टाईम आहे, आपली घरातली वगैरे आरती झाली आहे आणि हा आपल्या चाळीतला गणपती आहे. चाळीतले जे भाऊ लोक आहेत, सगळे भाऊ, दादा, काका, ते सगळ्यांनी मिळून मग मिलनला गणपती बसायच्या आदल्या दिवशी आले ते रात्रीचं की आम्ही बसू का. अचानक त्यांचं ठरवलं, आता बसू का म्हणल्यावरती मिलन कसं नाही म्हणतील की नका बसू. मग तात्पुरतं आपलं सकाळी जाऊन डेकोरेशन आणलं, सगळं असं काहीसं केलेलं आहे त्यांनी रात्रीतून सगळी तयारी. पण इतकं फ्रेश वाटतंय, खूप मस्ती मजा इतकी ना. सगळेजण एकत्र येतात चाळीला. सगळ्यात शेवट आपल्या भिंतीला गणपती बसवलेला आहे. हा सगळं प्रसन्न वातावरण असतं, खूप छान वाटतं. सकाळी संध्याकाळी आरती असते. इकडचं मला काही जास्त शूट नाही करता आलं, कारण मग खूप घाई गडबडी गोष्टी होतात, घरातली कामं, परत आपल्या घरातल्या बप्पाचं, तुळशाचं स्कूल, ते सगळ्या गोष्टींमुळे इकडचं मी काही शूट केलं नव्हतं. आणि आज इथे कार्यक्रम ठेवलेला आहे, संगीत खुर्चीचा कार्यक्रम. आधी छोट्या मुलांची होणार, त्याच्यानंतर लेडीजची होणार म्हणजे बायकांची होणार, आणि त्याच्यानंतर म्हणजे जेंट्सची होणार, सगळे काका दादा जी लोक आहेत त्यांची होणार. असं काहीसं चाललेलं आहे संगीत खुर्ची घ्यायचं. आज खूप लेट झाले, कारण आज काय नियोजन नव्हतं. अचानक आवाज दिला सगळ्यांना, चला घेऊयात गेम म्हणून. मग आलेलेत म्हणजे येत आहेत सगळे, काही जण जेवत आहेत, काहींचे भांडे राहिलेत, असं काहीसं एक 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 गोळा होत आहेत. तोपर्यंत ते काका म्हटले आधी आपण मुलांची संगीत खुर्ची घेऊन टाकू, आणि त्याच्यानंतर मग येतील बाकीचे सगळे लेडीज वगैरे आवरून घरातली कामं, तर मग आपण पुढचा गेम चालू करू. आता छोट्या मुलांची संगीत खुर्ची तर चालू होईलच. आणि तृषाला घरून आपण ती छोटी चेअर आणली, ती कच्चा लिंबू टिंबू, तिला काही चेअरवरती असं बसता येणार नाही. ह्या मोठ्या चेअर आहेत, कधी बसणार कधी काय करणार, तिला बसायलाच टाईम लागतो. त्याच्यामुळे तिला लिंबू टिंबू ठेवलंय, पण तिला वाईट नको वाटायला म्हणून तिची छोटी चेअर आणली, यांच्यासोबत ती पळणार आहे. असं काहीसं डायरेक्ट बसायचं खुर्चीवर असेल, असं एक जण इथं पाठीमागं धरून बसलं तर केलं जाईल. चला गावा, चला बस बसा बसा. खुर्ची कुठे तुला पहिला दुसरा तिसरा डोकसा घालून अरे वा, जागा पकडा. पोरांना इकडे बसा, तुम्ही खाऊन तू इकडे बसा. काय पाहिजे? नाही मी नाही, मी व्हिडिओ काढणार. तू इकडे बस, इकडे बस, इथे बस. अजून पाणी देऊ का? मी व्हिडिओ काढते ना, मी नाही खेळत. मला नाही येत खेळता.
मी म्हणलं तर मी यांचाच व्हिडिओ काढते छान, सगळ्या बायकांचा सगळं शूट करते मस्त. तर तृषाचा हट्ट नाही, तू खेळ, सगळेजण खेळतात, तू खेळ हेच चालू होतं तिचं. म्हणलं मग खेळा, मिळालं म्हणले खेळ तू, मी काढतो व्हिडिओ, नाही तर म्हणले कोणाला तरी सांगतो काढायला. मग आता बघू आता कशी संगीत खुर्ची होती, बघा तुम्ही पण. खूप आनंद होत होता बरं का या सगळ्या बायकांना, कारण रोज तर कामाला सकाळी उठायचं, पहाटे उठायचं, घरातलं आवरायचं, पोरांचे डबे, स्वयंपाक करून जायचा आणि परत मग दिवसभर तिथं काम करायचं, रात्री यायचं कितीतरी उशिरा, पुन्हा घरातली कामं, यातच त्यांचा दिवस पूर्ण पॅक असतो. त्यांना बाकीच्या गोष्टींसाठी कधीच टाइम नसतो, थोडा सुद्धा टाइम त्यांना भेटत नाही. मग असं काय झालं ना, इतकं आनंद त्यांना खरंच काल इतकं भारी वाटत होतं. म्हणले उद्या कामाची सुट्टी झाली तरी चालेल, पण आज आपण खेळायचो. खूप उशीर झालता, रात्री 12, 11, 12 वाजून गेले होते, तरी पण खेळ चालूच होता, लेट झालं होतं फार. पण मज्जा आली, काहीतरी वेगळं, त्यांचाही आनंद, त्यांच्या आनंदात आपलाही आनंद, आम्हाला दोघांना पण जरा काहीच वेगळं वाटलं. आणि तृषाने पण हे असं कधी अनुभवलं नाहीये, असे आता ती छोटीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी होतंय, तिला पण असं वेगळं काहीतरी कळतंय, दिसतंय कसं काय. मी त्या राऊंडला झाले आउट, चेअर सापडली नाही. आणि आता या दोघींचं चालू होती संगीत खुर्ची, बघू आता कोण जिंकतं, त्याच्यात तुम्ही पण बघा.
1 नंबर 2 नंबर कॅडबरी शौर्य कॅडबरी मंडळ गरीब आहे. करा डान्स आता. हा काढते ना ब्लॉग बनवून. हा जेवढे आहेत ना जास्त असलं दोन ग्रुप करायचे, 2 ग्रुप ठेवायचे. आता इथे माणसांची होतीये संगीत खुर्ची. ते तरी कधी एन्जॉय करणार, खेळणार. आम्हीच सगळ्या बायका मागे लागलेलो नाही. आता आमची झाली, तुम्ही पण खेळा, तुमचं पण होऊ द्यात. मग आता जेवढे आहेत तेवढे आता खेळतील ते संगीत खुर्ची. मिलन नाही आहेत, मिलनला म्हणलं खेळा तुम्ही पण. असं एन्जॉय काय परत परत नसतो, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून छान वाटतं. तर आता आम्ही इकडे खाली बसलो तो सगळ्या जणी आणि समोर त्यांचं आता संगीत खुर्ची बघू कसं होतंय काय होतंय. कारण मीच पहिल्यांदा बघणार आहे, म्हणजे जेंट्सची संगीत खुर्ची, अशी पोरांची संगीत खुर्ची मीच पहिल्यांदा बघते प्रत्यक्षात. असं व्हिडिओत वगैरे भरपूर वेळा बघितलेलं आहे, पण असं समोर खेळताना कोणत्या मुलांना कोणत्या माणसांना मी असं बघितलं नव्हतं. तर छान वाटतं बरं का त्यांची पण संगीत खुर्ची बघताना. सगळेच जण एक एक करून आउट झाले आणि हे 2 भाऊ उरले आता फक्त. मिलनही आउट झाले, तिकडे बसलेले आहेत बाकीचे सगळे आउट झालेले मेंबर. तर त्या दोघांपैकी कोण विनर होते ते बघूयात आपण. आधी खूप एन्जॉय केला सगळ्यांनी, सगळ्या भाऊ लोकांनी सुद्धा एन्जॉय केला खूप. आम्हीही एन्जॉय केला, सगळ्यांनाच खरंच खूप छान वाटत होतं हे सगळं खेळताना. आणि आम्हालाही छान वाटलं हे सगळं बघून. किती मस्त एन्जॉय, एक दिवस आपलं छान आनंदात जातो. कोणाला खायची मच्छी? नाही आम्ही जेवलो आता, आम्हाला नाही जेवायचं, आता झोपायचं. आम्ही भात खाणार बघ. असं छान टाइम गेला. आज आता आलोय आम्ही घरी. घरात बाकीचे अजून खेळतायत बाहेर, काही जण गेलेत घरात. कारण आता तृषाला मॉर्निंगला स्कूल आहे, तिला नव्हतं यायचं, त्याच्यामुळे तिचं तोंड होतंय वाकडं. तिला बाहेरच खेळायचंय, पण आता नाही, तिला झोपावं लागणार आहे. आपलं दूध वगैरे काहीतरी पाजून मॉर्निंगला परत उठायला मग त्रास देते. बाकीच्यांचा अजून धिंगाणा मस्ती डान्स हे ते चालूच आहे. तर आता बघू उद्या कोणता गेम घेतो. हे काय अचानक ठरलं, त्याच्यामुळे काय प्लॅन नव्हतं. संगीत खुर्ची हा तेवढाच एन्जॉय होतो, सगळ्यांना छान टाइम भेटतो, रिलॅक्स टाइम. चला तर असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या. बाय.